नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस फक्त नवीन वर्षाचा नाहीये. आजचा दिवस आहे विजयाचा. आजचा दिवस आहे अधर्मावर धर्माच्या विजयाचा. जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परततात तेव्हा अयोध्येमध्ये गुढी उभारली जाते. ती गुढी होती आशेची. ती गुढी होती अधर्मावर धर्माच्या विजयाची. ती गुढी होती एका नव्या सुरुवातीची. आणि पुढे शतकांनंतर अशीच एक गुढी भारतामध्ये पुन्हा उभारली जाते. ती गुढी होती स्वराज्याची. जेव्हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात तेव्हा प्रत्येक मराठी मनामध्ये एक गुढी उभारली जाते. ती गुढी होती अन्यायाच्या साम्राज्याविरुद्ध उठवलेल्या न्यायाच्या आवाजाची. ती गुढी होती स्वराज्याची घोषणा. गुढीपाडवा आपल्याला सांगतो पराभव कायमचा नसतो, अंधार कायमचा नसतो, वनवास कायमचा नसतो. राम परत येतात, शिवराय उभे राहतात. तसेच आपणही पुन्हा उभे राहू शकतो. आज गुढीपाडव्याचा सण फक्त गुढी उभारून साजरा करू नका, तर स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, तो म्हणजे माझ्या आयुष्यातील गुढी कोणती? दुसरा, तो म्हणजे मी कोणत्या अन्यायाविरुद्ध लढणार? आणि तिसरा, तो म्हणजे मी आज कोणता नवा संकल्प करणार? कारण गुढी म्हणजे फक्त एक काठी नाही, तर गुढी म्हणजे विजयाची शपथ आहे. जय शिवराय, जय शंभूराज. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली